गावातील ती छोटीशी गल्ली जिथे प्रत्येक सकाळ आठवणींनी भरलेली होती. पक्ष्यांच्या किलबिलाटाने दिवस सुरू व्हायचा आणि त्या शांत वातावरणात एक वेगळीच ऊब असायची. मी आणि माझे मित्र कोणतीही चिंता नसलेले दिवस जगत होतो. ना मोबाईल ना जबाबदाऱ्या, फक्त खेळणं, हसणं आणि मोकळेपणाने जगणं हीच आमची दुनिया होती. कधी गिल्ली डंडा, कधी कबड्डी, प्रत्येक दिवस एक नवीन आनंद घेऊन यायचा. झाडावर चढून आंबे तोडणं, ती छोटीशी मस्ती आजही आठवते. आणि मग आईचा तो प्रेमळ आवाज, लवकर घरी ये, जेवण थंड होतंय. तो आवाज आजही मनात तसाच घुमतो. पावसाळा आला की सगळं काही अजून सुंदर व्हायचं. कागदाची होडी बनवून ती पाण्यात सोडणं आणि तिच्यासोबत आपले स्वप्नही वाहताना पाहणं. कधी खेळताना पडायचो, दुखायचंही, पण काही क्षणातच ते दुखणं हसण्यात बदलून जायचं. शाळेचे ते दिवसही खूप खास होते. मित्रांसोबत डबा शेअर करणं, गुपचूप गप्पा मारणं आणि कधी कधी शिक्षकांची ओरड खाणं. पण वेळ कधीच थांबत नाही. हळूहळू सगळं बदललं. आपण मोठे झालो, जबाबदाऱ्या वाढल्या आणि ते निष्पाप बालपण कुठेतरी मागे राहून गेलं. आज जेव्हा कधी एकटं बसतो तेव्हा त्या आठवणी पुन्हा समोर येतात. ते दिवस, ते क्षण, सगळं पुन्हा जगावंसं वाटतं. पण खरं म्हणजे बालपण हा असा खजिना आहे जो फक्त आठवणीतच सापडतो. म्हणूनच म्हणतात, बालपण जे आपण जगतो पण समजतं मात्र नंतर. जर या आठवणींनी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणलं असेल तर एकदा डोळे बंद करा आणि ते दिवस पुन्हा जगा. कारण त्या आठवणीच आपल्या खऱ्या आनंदाचं कारण असतात.